च्या घाटी रुग्णालयात पाणावलेले डोळे घेऊन बसलेली हीच ती सूर्याशीबाई बागरी आहे, जिला 3 वर्षाच्या मृत चिमुरडीला घेऊन भीक मागताना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. खरंच मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेनं हृदय विदीर्ण झालं नाही तरच नवल. ही महिला औरंगाबादच्या दिल्ली गेट परिसरात भीक मागून पोटाची खळगी भरते. दिल्ली गेट परिसरातल्या उद्यानात बसलेल्या या महिलेकडे पोलिसांच्या दामिनी पथकाचं लक्ष गेलं आणि त्यांना संशय आला. भिकारी महिलेच्या कुशीत चादरीत गुंडाळलेल्या चिमुरडीला पाहून महिला पोलिसांनी चौकशी केली आणि त्वरित त्या चिमुरडीला घाटी रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी ती मरण पावल्याचं घोषित केलं. खरं खोटं जाणून घेण्यासाठी या चिमुरडीच्या मृतदेहाची शवविच्छेदनही करण्यात आलंय. मात्र अहवाल येण्यास काही कालावधी लागणार आहे. या बाईला लेकरू सगळं चादरमध्ये गुंडाळलेलं होतं ते आम्हाला संशय आला की बाबा एवढं कसं गुंडाळून लेकरू घेऊ शकते. मग त्याच्यानंतर आम्ही ओपन करून बघितलं तर ते मयत झालं. या प्रकरणी सूर्याशीबाई बागरीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असलं तरीही अमरीबाल नावाच्या या मुलीच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे. अमरीबालच्या मृत्यूचं रहस्य काय? अमरीबाल ही खरंच सूर्याशीबाईची मुलगी आहे का? अमरीबालचा मृत्यू नेमका झाला तरी कसा? रडकं बाळ पाहून भीक जास्त मिळत असल्यानं अमरीबाल उपाशी? बाळाची हालचाल बंद झाल्याचं सूर्याशीबाईला कळलं नसेल? यामागे मुलांच्या आधारे भीक मागणारी टोळी तर नसेल? विशेष म्हणजे सूर्याशीबाई मूळची राजस्थानाची असून आपल्या मूळ गावातून उदरनिर्वाहासाठी ती औरंगाबादमध्ये आली आहे. पोलिसांनी सूर्याशीबाई आणि तिच्या नवऱ्याचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवल्यात. अमरीबालच्या मृतदेहाचं शवविच्छेदन झालंय. मात्र त्याबाबतचा अहवाल आल्यानंतरच पोलीस पुढची पावलं उचलणार आहेत. कॅमेरामॅन मोहम्मद इम्रानसह मिलिंद वानखडे, साम टीव्ही, औरंगाबाद. आणि